नजर इंडिया न्यूज में आपका स्वागत है। खबर जहां, नजर वहां। यांना पक्ष प्रवेश माननीय अजितदादा पवार साहेबांनी द्यावा ही विनंती करतो। एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा। त्यांच्या बरोबर आलेले श्री संतोष नागले, सचिन शिंदे, दिलीप देसले, रविराज वैद्य, सतीश शेट्टी, आरोटे, अमित आरोटे, गौरव देसाई, भूषण देसाई, विशाल वाळके, महेंद्र मोरे, पीयूष डेडिया, स्वप्नील भोसले, अंकुश सकपाळ, गौरव देसाई। विशाल फोटो सर्वांचे बाकीचे सर ऐका ना सरकार अरे शांत बसा पत्रकार लोक समोर चला बस एकच वादा, अजितदादा, एकच वादा, अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकच वादा, अजितदादा। द्या हा ठेवा सर मागे मागे सर पुढे हे थोडं कार्यकर्त्यांना मागे मीडियाला एक मिनिट रेडी का सुरुवातीला मी विजयादशमीच्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, सर्व सहकाऱ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। दसऱ्याच्या नंतर दिवाळी आहे, त्यानंतर नवीन वर्ष आहे। हा विजयादशमीचा दसरा, विजयादशमी, त्याचबरोबर दिवाळी आणि नंतर आजच्या दिवशी मी मुरबाडमध्ये आणि पारनेरमध्ये कार्यक्रम घेतलेले होते, परंतु मला तर सुहास देसाई ज्यांनी नगरसेवक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम ठाणे शहरामध्ये केलेलं होतं। एक गोष्ट खरी, गेले 4 वर्ष निवडणुका नसल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी हुकलेली आहे, परंतु आता सुप्रीम कोर्टानेच निकाल दिलेला आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषद, पंचायत, नगरपालिका साहेबांची जी विचारधारा होती, आम्ही एकतर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलं आणि सुसंस्कृतपणा कसा राजकीय जीवनामध्ये ठेवलेला आहे, त्या चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात असताना बेरजेचं राजकारण करतोय आणि त्याच बेरजेच्या राजकारणाच्या निमित्तानं सुहास देसाई आणि त्यांचे असंख्य सहकारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। मी नेहमीच
जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नसतो. ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आणि तशा पद्धतीने आपण भेदभाव न करता उद्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जे काही प्रभागामध्ये काम करावं लागतं, वॉर्डामध्ये काम करावं लागतं, संघटनेच्या नेमणुका कराव्या लागतात, त्या सगळ्या करण्याच्या करता देखील नजीबन आनंदनी अधिकचं लक्ष देऊन त्या गोष्टी त्वरित पूर्णत्वाला न्याव्यात आणि कार्यकारिणी किंवा एक घडून आलींची जयंती पण आहे. लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महान व्यक्तींना, महापुरुषांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन